नमस्कार, मी राजरत्न चोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटीचा धडाका लावलाय. वसंत मोरे यांनी कायमच भाजपाला विरोध केला. त्यामुळे महायुतीतील पक्षाबरोबर न जाता महाविकास आघाडीतील पक्षाबरोबर जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याच अनुषंगाने त्यांनी अनेकदा भेटही घेतली आहे. तर काही नेतेही स्वतः वसंत मोरे यांच्या भेटीला गेले. पण वसंत मोरे यांच्या भेटीमागे नेमकं कारण काय? या भेटीत नेमकी कशावर चर्चा होते? पाहूयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीची ही इनसाइड स्टोरी. मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबतच्या सततच्या संघर्षामुळे वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांची भेट घेत पक्षप्रवेशाचा प्रस्ताव ठेवला. मात्र याबाबतचा कुठलाही निर्णय वसंत मोरे यांनी जाहीर केला नाही. पुढे त्यांनी एक वेगळी दिशा, माझ्या पुण्याच्या हिताची अशा आशयाची पोस्ट केली. त्यानंतर पुन्हा वसंत मोरे हे नव्या पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मोरेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर जयंत पाटलांनी आपल्याकडे काही गोष्टी लिखित स्वरूपात मागितल्या आणि त्या मी त्यांना दिल्या असं वसंत मोरे यांनी सांगितलं. मात्र वसंत मोरे यांनी जयंत पाटलांना लिखित स्वरूपात नेमकं काय दिलं, त्यांच्यात काय झाली चर्चा, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मग मोरेंनी आत्ताचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि त्यावेळेचे इच्छुक आमदार रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली. ही भेट मी केवळ धंगेकरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी घेतली असल्याचं वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनेक वेळा गाठीभेटी झाल्यामुळे या दोनपैकी एका पक्षात वसंत मोरे प्रवेश करतील आणि त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांचं नाव समोर आलं. त्यानंतरही वसंत मोरे यांनी निवडणूक एकतर्फी कशी होते तेच बघतो अशा आशयाची पोस्ट केली. ही पोस्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ यांना ओपन चॅलेंज होतं. त्याचबरोबर मी ठरवलेल्या विकासाच्या वाटेवर कोणाला चालायचं नाहीये असं वक्तव्य करत महाविकास आघाडीतील पक्षप्रवेशाच्या चर्चा फिसकटल्याचं वसंत मोरे यांनी बोलून दाखवलं. यानंतर वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ओसरल्या आणि मोरे हे अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि खासदार होणारच असे अनेकदा वसंत मोरे म्हणालेत. वेळ पडल्यास अपक्षही उभा राहणार असल्याची तयारीही वसंत मोरे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे वसंत मोरे हे अपक्ष उभे राहणार हे कुठेतरी निश्चित होते असं वाटत असतानाच वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे यांनी मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार का या चर्चांना उधाण आलंय. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणालेत की राज्यात लवकरच नव्या राजकारणाची सुरुवात होणार आहे. वसंत मोरे यांच्या उमेदवारीबद्दल आणि या नव्या राजकारणाबद्दल 31 मार्चपर्यंत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. तर वसंत मोरे म्हणाले की आंबेडकरांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. अंतिम निर्णय आंबेडकर हे 31 तारखेपर्यंत जाहीर करतील. यावरून तरी वसंत मोरे हे वंचितच्या वाटेवर जाणार असल्याच्या शक्यता दिसून येत आहेत. मात्र याआधीच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठीतून काहीच साध्य झालं नाही का? तर वसंत मोरे यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या मनात असलेला विकास, हा विकास करण्यासाठी नेमकं काय करायला हवं अशा सर्व चर्चा वसंत मोरे हे नेत्यांच्या भेटीमध्ये करतात. मात्र कदाचित त्यांचे हे प्रस्ताव कोणत्याच पक्षाला अद्याप मान्य झालेले नाहीत. काल प्रकाश आंबेडकरांना भेटलेले वसंत मोरे हे आज मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा भेटलेले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये सुद्धा वसंत मोरे दिसले होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण भविष्यात सकल मराठा समाजाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुद्धा समोर येऊ शकतो असे संकेत दिले होते. अर्थात तशी त्यांची इच्छा देखील आहे आणि कदाचित याच सगळ्यावरती आज त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुद्धा केली असेल. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. एकीकडे प्रकाश आंबेडकरांची काल भेट घेतल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा वसंत मोरेंनी भेट घेतली आणि याच भेटींमुळे त्यांच्यावर सातत्याने उमेदवारीसाठी वसंत मोरे हे कुणाकुणाच्या दारात जाणार अशा प्रकारची टीका केली जाते.
याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून माझ्या शहराच्या विकासासाठी कुणाच्याही दारात जायला मला कसलाही कमीपणा वाटत नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये वसंत मोरे हे अपक्ष निवडणूक लढवणार की मग वंचितकडून निवडणूक लढवणार, सकल मराठा समाजाचे उमेदवार म्हणून ते समोर येणार की आणखी काही होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.